जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं जगामधल्या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया तीनच स्वरूपाच्या असायला हव्या. म्हणजे काय तर ती गोष्ट घडणारी जी असेल, व्यक्ती असेल, घटना असेल, काही असेल, जर आपल्याला अनुकूल असेल तर त्याचा आस्वाद घ्यावा, जर प्रतिकूल असेल तर परिवर्तनाचा प्रयत्न करावा, आणि जर परिवर्तन शक्य नसेल तर तिसरा पर्याय एकच असतो, शांतपणे सहन करावं. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आपण हे तीनच नियम पाहू शकतो की एकतर स्वीकार असावा, एकतर नकार असावा म्हणजे परिवर्तन असावं, किंवा मुकाट्याने स्वीकारून मोकळं व्हावं. हेच प्रतिक्रियेचे तीन पर्याय आपल्या समोर असतात. आपल्याला लक्षात घ्या, संस्कृत साहित्यिकांनी सुद्धा या दृष्टीने खूप चिंतन केलंय. आणि मग ज्यावेळी आपल्याला योग्य परिस्थिती नसेल, आपल्याला विपरीत अशी परिस्थिती समोर असेल, त्यावेळी शांतपणे प्रतीक्षा करणे हाच चांगला उपाय आहे. हे त्यांनी वारंवार सांगितलं. नुसतं सांगितलं नाही, आपल्या या प्रतीक्षेचा अभिमान त्यांनी बाळगलेला आहे की हा, मी हरकत नाही, कितीही काळ थांबायला तयार आहे, कारण मला माहिती आहे निश्चितपणे माझेच विचार नंतर जगाला पटणार आहेत. आपल्याला हे विषय वापरल्यानंतर संस्कृत साहित्याचा आणि त्यातल्या त्यात संस्कृत नाटकांचा ज्यांचा अभ्यास असेल ना, त्यांना निश्चितपणे एक प्रसंग आठवल्याशिवाय राहणार नाही. भवभूती नावाचे अद्वितीय नाटककार आपल्याकडे झाले. त्या भवभूतींनी मालती माधव नावाच्या त्यांच्या नाटकामध्ये एक नितांत सुंदर श्लोक लिहिलेला आहे. कवींच्या या प्रतीक्षारत अवस्थेच्या मागे त्यांची मानसिकता काय असते ती आपल्या समोर सांगणारा नितांत रमणीय श्लोक आहे. अर्थात त्या श्लोकाचा आता आपल्याला फार विवेचन नाही करायचं, पण आपल्याला जी अन्योक्ती पाहिजे आहे त्याच्यासाठीची पार्श्वभूमी म्हणून आपण तो श्लोक समजून घेऊ. ते म्हणतात, ये नाम केचित इह नहा प्रथयंती अवज्ञाम. सध्या जगामध्ये जे लोक माझी अवज्ञा विस्तारित करीत आहेत, याचा अर्थ मला नावं ठेवतायत, माझी टिंगल करतायत, माझ्याबद्दल वाईट जिकडे तिकडे पसरवतायत, जानन्ति ते किमपि, त्यांना खरंच काही समजतं का? मुळात ज्या विषयावर मी बोलतोय किंवा ज्या विषयात ते माझी निंदा करतायत त्या विषयातलं त्यांना किती कळतं, हाच खरा महत्वाचा विषय आहे. हे ते आपल्या समोर सांगतायत. तान प्रती नैषयत्ना. हा, आणि गंमत सांगतायत की त्यांच्या करता माझे प्रयत्नच नाहीयेत. म्हणजे मी जे काही करतोय ना ते अशा लोकांसाठी करतच नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी नाही प्रतिक्रिया दिली चांगल्या पद्धतीची तर मला त्याचं वाईटही वाटत नाही, कारण मुळात त्यांना कळतं किती, असाच प्रश्न आपल्या समोर ते व्यक्त करतायत. आणि पुढे म्हणतायत, काही काळजी नाहीये, यांनी नाही जाणून घेतलं, यांनी नाही माझी कौतुक केलं, माझ्या याच्या बद्दलचा आनंद व्यक्त नाही केला, बिघडणार नाही. उत्पस्यते, कदाचित कोणीतरी जन्माला येईल, असती किंवा असेल सुद्धा, मला आज भेटलेलं नाही म्हणून काय झालं, मम कोपी समान धर्मा, माझ्याशी समान धर्म असलेला, माझ्या सारखे विचार असलेला, मी जे काही सांगतोय त्यामध्ये रस असलेला आणि त्यामधला जाणकार असलेला अशा प्रकारचा कोणीतरी असेल किंवा कदाचित उत्पन्न होईल. काही गडबड नाहीये. आणि पुढची ओळ संस्कृत साहित्यातल्या अभ्यासकांना सगळ्यांना जवळजवळ मुखोद्गत असलेली, कालो ही अयम निरवधी विपुलाच पृथ्वी. ते म्हणतात हा काळ निरवधी आहे, प्रचंड पसरलेला आहे, अनंत असलेला काळ आहे. आणि विपुलाच पृथ्वी, पृथ्वी कितीतरी पसरलेली आहे, विस्तीर्ण आहे. या विस्तीर्ण पृथ्वीवर कोणी ना कोणीतरी तर असेलच की नाही जो मला समजून घेणारा असेल. या अनंत काळामध्ये कोणी ना कोणीतरी असा जन्माला येईलच ना की ज्याला माझ्या गुणांची कदर असेल, ज्याला माझे गुण समजतील, त्याच्या मागची परिश्रमाची जी भावना आहे ती लक्षात येईल. कारण काय होतं, माणसाचं यश दिसत असतं, त्या यशाच्या मागे असणारे परिश्रम सामान्यतः लक्षातच येत नाही. आपण केवळ यशाचं कौतुक करतो, पण ते परिश्रम जे आहेत ते ज्याला कळतात ना त्याला त्याचं खरं महत्व असतं. तसा कोणीतरी मला केव्हा ना केव्हा तरी सापडेल. जेव्हा सापडेल ना तेव्हा त्याला माझं महत्व कळेल. तोपर्यंत थांबायची माझी तयारी आहे. सहज एक प्रसंग आठवला म्हणून वर्णन करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातला प्रसंग आहे. 1960 साली त्यांच्या एका सत्कारामध्ये प्रमुख वक्त्यांनी व्यासपीठाहून वाक्य वापरले, मला सावरकर पटतात पण ते 1910चे.
म्हणजे मजेदार रचना. वाक्य त्यांनी आपल्या समोर सांगितलं, सावरकर जेव्हा सत्काराला उत्तर देण्यासाठी उभे राहिले तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी गमतीदार पद्धतीने त्याला उत्तर दिलं. त्या वक्त्यांना ते म्हणाले, 1910चे सावरकर कळाय करता 1960 उगवावे लागतात, 1960 मधले सावरकर कळाय करता 21सावं शतक येईल तोपर्यंत थांबायची सुद्धा माझी तयारी आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. कारण काळाच्या पलीकडे असणारे असे जेव्हा व्यक्तिमत्व असतात तेव्हा सामान्य काळातल्या त्या सामान्य माणसांना त्यांची गुणवत्ता कळली नाही म्हणून ती गुणवत्ता नष्ट होत नसते किंवा ती गुणवत्ता कमी मूल्याची होत नसते. अर्थात जे आता जरी कळत नसलं तरी केव्हा ना केव्हा तरी अनुकूल काळ येईल आणि तो काळ आला तर मग त्यांच्या गुणवत्तेची नेमकी जाणीव समोरच्यांना होऊ शकेल, त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. तोपर्यंत थांबण्याची तयारी असायला हवी. ही जी प्रतीक्षा अवस्था आहे, कारण प्रतीक्षा हीच सामान्यतः तुमच्या विजयाची पूर्व तयारी असते. हा जो हिशोब आहे तो इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे. कशा करता? कारण आपल्या समोर जी कोकिलांयोक्ती सांगितली आहे त्याच्यामध्ये कवींना ते सांगायचंय, प्रतीक्षा करता आली पाहिजे, योग्य काळाची वाट पाहता आली पाहिजे. त्यानंतर केलेली कृतीच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वीता प्रदान करू शकते. तोपर्यंत जेव्हा विपरीत काळ असेल शांत राहता आलं पाहिजे, संयम बाळगता आला पाहिजे. हा संयमच विजयाचा आधार असतो. या पद्धतीची रचना आपल्याला सुभाषितकार सांगतायत आणि म्हणून आपल्या समोर कोकिलांयोक्ती वापरली. त्यामध्ये ते म्हणतायत, तावद कोकिल विरसान यापय दिवसान वनांतरे निवसन. 3 टप्पे त्याच्यामध्ये आहेत. तावत कोकिल विरसान दिवसान यापय, हे कोकिळा तोपर्यंत तू विरस असणारे हे दिवस घालव. या वनांतरे निवसन, कोकिळेला उद्देशून म्हटला हा पहिला विषय. विरस दिवस जे आहेत ते घालवायचे हा दुसरा विषय आणि वनांतरे निवसन हा तिसरा विषय. कशा करता सांगितलं? कोकिळ गातो, अद्वितीय गातो, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. त्या पंचम स्वराने संपूर्ण विश्वाला आपलंसं करून घेतलेलं असतं. त्याला आनंद देण्याची क्षमता त्यात असते. पण गंमत अशी आहे, केव्हाही नाही गात कोकिळ. त्याच्याकरता सुयोग्य काळ असावा लागतो आणि काळ शब्दातून 2 अर्थ अपेक्षित आहेत. योग्य वेळही असली पाहिजे आणि समोर योग्य रसिक असले पाहिजे, तर तोंड उघडण्यात अर्थ आहे. नको तिथं बोलायचं कशाला? ज्या वेळा परिस्थिती विपरीत असते त्यावेळी शांत राहणं हाच फायद्याचा भाग आहे. म्हणून हिशोब वापरला. हे जे विरस दिवस आहेत ना, कोणत्या अर्थाने वापरले? कारण आपण कोकिळेच्या बाबतीत समजून घेतलाय, वारंवार पाहिलंय, तो फक्त कोकिळ वसंत ऋतूतच गातो. याचा अर्थ जेव्हा निसर्गाला बहार आलेला आहे त्या सगळ्या बहरलेल्या काळामध्ये, त्या पुष्पांनी फळांनी लदबदलेल्या काळामध्ये, म्हणजे फळांचा आरंभ आहे पण पुष्पांनी लदबदलेल्या काळात, सुगंधाच्या काळामध्ये, अत्यंत शांत प्रसन्न वातावरण असलेल्या काळामध्ये तेव्हाच कोकिळ गातो. कारण तशी पार्श्वभूमी असली पाहिजे. तेव्हा सादरीकरणाला निश्चितपणे प्रतिसाद जो आहे तो मिळू शकतो. हे कवींना सांगायचंय. मग आता विरस दिवस आहेत म्हणजे काय? शिशिर ऋतू आहे, हेमंत ऋतू आहे. हे दिवस विरस का म्हटले? त्याचं उत्तर आहे, शिशिर ऋतूमध्ये सगळी पानझड होणार आहे, पानं गळून पडणार आहेत. हेमंत ऋतूमध्ये फुलं सुद्धा फुलणार नाहीये कारण थंडीचा प्रचंड विषय आहे. ही जी काळाची रचना आहे ही विपरीत आहे. कारण ना पानं उरले ना फुलं उरले. निसर्गात कुठल्याच प्रकारची प्रसन्नता नाही, निसर्गात कुठल्याच प्रकारची आनंददायक अवस्था नाही. अशा वेळी तुझ्या गुणांची कदर कोण करणार आहे? कारण परिस्थितीच तशी नाहीये. विरस काळ आहे. कारण रस सुद्धा, पानातला रस गेला, फुलातला रस गेला, मग त्यातून येणारा मकरंदाचा रस उरण्याचा प्रश्नच नाहीये. म्हणून अत्यंत विरस अशा प्रकारचा हा काळ आहे. हा काळ तू घालव. कुठे? वनांतरे निवसन. एखाद्या पार जंगलात जाऊन राहा. वाक्याचा अर्थ, तो तर जंगलातही गाऊ शकतो. त्याच्या गाण्याकरता गावाची जवळ असण्याची आवश्यकता आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. पण
कारण आनंद जर बाकीच्यांना द्यायचा असेल तर जवळ लोक लागतील. लोक कुठे असणार आहेत? गावात असणार आहेत. हे म्हणतो नाही, तुझं काळ विपरीत आहे ना, तू जंगलात जाऊन राहा वाटल्यास, म्हणजे लोकांपासून दूर राहा. कारण आत्ता लोक तुझा आनंद घेण्याच्या क्षमतेचेच नाहीत, त्यांच्यामध्ये ती पात्रताच नाही. मग यांच्या समोर कशाला गायन करायचं, यांच्या समोर कशाला गुणाचं आपल्या प्रगटीकरण करायचं? त्याच्यापेक्षा तू वनांतरे जंगलात जाऊन राहा, आवश्यकता नाहीये. म्हणून पहिली रचना सांगितली वनांतरे शब्दामध्ये एकांतवासामध्ये, विजनवासामध्ये. कारण तशाच जागी जाऊन शांतपणे आपलाच अंतर्मुख होऊन रचना करावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ही जी भूमिका तुकोबांनी वापरली, याचा अर्थ त्यांना गावात राहावं वाटत नव्हतं का? असातला भाग नाहीये. जंगलामध्ये शांतपणे जाऊ, एकांतात राहू. कारण ज्याला योग्यता कळते ना तो भेटला पाहिजे, तोपर्यंत करायचंय काय बाकीच्यांच्या सोबत राहून? त्यापेक्षा एकांतात जंगलात राहिलेलं बरं, अशा अर्थाने तो शब्द वापरला. आणि मग पुढे म्हणतायत अर्थात हा काळ बदलणार आहे. कारण काळाचं हे सगळ्यात फार सुंदर सूत्र आहे, फार मजेदार रचना आहे. लक्षात घ्या. एका साधूंना एकाने विचारलं की मला दुःखात आणि सुखात दोन्हीकडे आनंद मिळेल असं काही सांगा. साधूंनी फार सुंदर वाक्य सांगितलं. ते म्हणाले एकच वाक्य लिहून ठेव, हाही काळ जाईल. लक्षात घ्या किती मजेदार रचना आहे. हाही काळ जाईल. जेव्हा तुम्ही सुखात वाचाल ना, उन्मत्त नाही होणार, कारण माहिती आहे कदाचित हा काळ जाईल, अशीच परिस्थिती राहील असं नाही. आणि जेव्हा दुःखात वाचाल तेव्हा उभारी प्राप्त होईल, मनाला एक प्रेरणा मिळेल की हरकत नाही, हाही काळ जाणार आहे, कायमचा नाहीये. मग मला चांगला काळ येईल. जेव्हा चांगला काळ येईल ना तेव्हा मी माझ्या सद्गुणांचं प्रगटीकरण करेल. ही जी रचना आहे ती इथं सांगताय हा काळ जाणार आहे, राहणार नाहीये. कारण हे वसंत जर टिकला नाही तर शिशिर तरी कसा टिकणार? पण काळाची चक्र सातत्याने फिरतच राहणार आहे. ते काळाचं चक्र जसं फिरत राहणार आहे, चक्रार पंक्ती वगच्छती भाग्य पंक्तीही काल पंक्तीही, अशा अर्थाने आपण ते समजून घेता येईल की काळ भाग्य चक्राप्रमाणे फिरत असतं. वर असणारं चाक खाली जातं, चाकाचे आरे खाली असणारे आरे वर येतात. याचा अर्थ सतत बदलत राहतं. तुझंही भाग्य उगलेल, त्या भाग्याला अनुकूल अशा प्रकारचा काळ तुझ्याही नशिबात येईल. काळजी करू नको. यावद मिलत अखिल आली माल, आली शब्दाचा अर्थ भुंगा आपण वारंवार पाहिलाय. आली माल म्हणजे भुंग्यांच्या रांगाच्या रांगा, जोपर्यंत मिलत म्हणजे मिळणार आहे. यावत मिलत आलीत माल, आली माल म्हणजे भुंग्यांच्या रांगा ज्याच्यावर आहेत. अर्थात आपल्याला लक्षात येईल वसंताचा विषय आणि भुंग्यांच्या रांगा एकत्र पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं की हे आम्र वृक्षाच्या आम्र मंजिरीचं वर्णन आहे. कारण एकदा ती फुलली न की तिच्या सुगंधाने वेडे पिसे झालेले, म्हणजे चांगल्या अर्थाने सकारात्मक अर्थाने त्याच्या मागे मोहित झालेले ते भुंगे धावत येतील. आणि अशा भुंग्यांनी युक्त असलेला कोपी रसाल समुल्लसती, कोणीतरी रसाल याचा अर्थ रसपूर्ण असलेला समुल्लसती, अत्यंत आनंदाने तो तुझ्या समोर प्रस्फुल्लित झालेला असेल, प्रफुल्लित झालेला असेल. आणि मग तसा तो जो प्रफुल्लित झालेला असेल ना, तसा आंबा जेव्हा तुला दिसेल, कळ्यांनी भरलेला असेल, नवीन फळं लागलेली असतील, पुढे जाऊन ते फळं सुद्धा पिकतील, त्यावेळी त्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला असेल. अशी सुंदर रचना जेव्हा येईल. कारण आंब्याचं वर्णन आपण पाहिलं, शब्द स्पर्श रूप रस गंध, पाचही अंगाने आनंद देणारा. त्यातले चार जेव्हा तयार होतील ना तेव्हा तू तुझ्या शब्दाचा उपयोग कर, त्याला पंचमत्व प्रदान कर. म्हणून त्याही अर्थाने पाचवा, या अर्थाने आपण पंचम त्या स्वराला म्हणू शकतो की शब्द हा सगळ्यात पहिल्यांदा जरी असला तरी स्पर्श रूप रस आणि गंध या सगळ्या गोष्टींनी युक्त असलेल्या आंब्यावर जेव्हा कोकिळ गायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा तो शब्द त्या पाचही अंगांना आनंद देणारा पंचम स्वर असतो. संगीतातल्या पंचमाचा विषय आहेच तिथे, पण हाही अर्थ आपल्या समोर येतो आणि मग परिपूर्णत्व प्राप्त होतं. पण जेव्हा या चार गोष्टी आधीच्या जुळतील ना तेव्हा, आणि म्हणून या चार गोष्टींनी युक्त असलेला उपयोगी अशा प्रकारचा अनुकूल अशा प्रकारचा काळ जेव्हा प्राप्त होईल ना तेव्हा तू तुझ्या गुणांचं प्रगटीकरण कर. मात्र तोपर्यंत नाहीयेत आपल्याला सध्या समजून येणारे
नाहीयेत आपली किंमत करणारे, हरकत नाही, शांतपणे वनामध्ये दिवस काढावेत. योग्य काळ आल्यानंतर सुयोग्य व्यक्तींच्या समोरच आपल्या कलेचं सादरीकरण असावं, आपल्या कौशल्याचं सादरीकरण असावं. कारण नको त्या लोकांच्या समोर केलं तर ते अवज्ञाच करणार आहेत, टिंगलच करणार आहे. कारण त्यातली पात्रता असली पाहिजे, समजून घेणाऱ्याची सुद्धा. तसा कोणीतरी मिळेपर्यंत शांत राहावं आणि तसा मिळाल्यानंतर आपल्या अद्वितीय कौशल्याने त्या सगळ्यांना आनंदित करावं, असा सुंदर संदेश देणारी अप्रतिम अन्योक्ती, कोकिला अन्योक्ती. पुढची एखादी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.